त्यालाच तुमच्या या चॅनलवर तुमचे स्वागत आहे। प्रभु देवर की माता सुवर्ण आरती करे, सुवर्ण आरती करे, कौसल्या मायूरी विनऊ तू करूरी विनऊ गौरी सुनगाता ओ जय जानकी माता। रामायण शिकवतो। चार सावत्र भावाची कथा आहे माय बाप। तुम्ही चार सख्खे भाऊ तुमच्या गावात बघितले असतील। हिंदवर बांधासाठी एकमेकाच्या जीवावर टपलेले आहे। हिंदवर बांधासाठी 20-20 वर्ष भांडण चाललेले आहे। गुंट्यासाठी भांडण चाललेले आहे। मायबाप वाटून घेतलेले आहे। माईची ऐकत नाही, बापाचं ऐकत नाही। मोठा भाऊ पंढरपूरला गेला तर लायना भाऊ लांब फोडून पाणी घालतोय। मोठा भाऊ कुठे गेला तर लायना भाऊ त्याच्या वावरातल्या पेंड्या तुरीच्या चोरून नेतोय। लायना कुठे गेला तर मोठा त्याच्या शेतातलं जनावर चालतोय। घडतात युद्ध येते श्री कृष्ण आज नाही। कुणाला सांगू अर्जुन आज नाही। चार सावत्र भावाची कथा महाराज। राजानं प्रजा कशी आणि नवऱ्यानं बायकोला कसं सांभाळायचं आणि पतिव्रता धर्म कसा निभवायचा सीतेकडून सीता महाराज। प्रभू रामचंद्रजी सांगत होते सीतेला, सीते नको ग येऊ, मी काही सारसबाग नाही फिरायला चाललोय ग, नको येऊ। तेव्हा सीतेचं उत्तर आहे महाराज, जी बिन पाणी नदी बिन पाणी, नदी शिवाय पाणी नाही, तैसी अनाथ पुरुष बिन नारी। सिया से राम बोल
दिन आया ढलते ढलते तेरे पाव थक गए हैं मेरे साथ चलते चलते. हे पुढचं सांगतोय दादा. स्वतःच्या पत्नीशी कसा व्यवहार करायचा नवऱ्याने प्रभू रामाकडून शिकावं महाराज. पतिव्रता धर्म. 4 सावत्र भाऊ, पण मध्यरात्री घडलेला प्रसंग सांगतोय महाराज पुढे. मी 4 सावत्र भावाची कथा सांगायला आलोय. ज्या दिवशी प्रभू रामचंद्रजी मिथिला नगरीत गेले होते त्या वेळेस मध्यरात्री दोघे भाऊ विश्वामित्राचे पाय चपत होते. विश्वामित्राचे पाय चपत असताना रात्र झाली होती, मध्यरात्र झालेली आहे. आणि तेव्हा विश्वामित्र म्हणले, राम लक्ष्मण जा आराम करा बाळाओ. गुरुजींचे पाय चपत होते. मध्यरात्रीचा प्रसंग होता. बेटा राम लखन जाओ अपने शयन कक्षा में, कल धनुष्य यज्ञ है. जी गुरु. मध्यरात्री गेली. आता प्रभू रामचंद्रजी झोपले. लक्ष्मण पाय चपत होते महाराज. लक्ष्मण जेव्हा पाय चपायला लागले, लक्ष्मणाला आभाळ फाटल्यासारखं दुःख व्हायला लागलं. हुंदके द्यायला लागले, डोळ्यातले अश्रू गळायला लागले. प्रभू रामाच्या पायावर जेव्हा ते अश्रू पडले तेव्हा प्रभू रामचंद्रजी विचारतात, लखन क्यों रो रहे हो भैया, क्यों रो रहे हो? माँ की याद आ रही, पिताजी की, भरत शत्रुघ्न की, रिपुसुदन की? नहीं भैया, जब आप मेरे साथ हो तो ना भरत की याद, ना माँ की याद, ना पिता की याद, तो रो क्यों रहे हो? एक बात बताओ. मेरे को पता है, मेरे को विश्वास है, कल तुम्हारे हाथों से धनुष्य यज्ञ में धनुष्य टूटेगा और जनक जी की बेटी जी का नाम सीता है, वो आपके गले में वरमाला पहनाएगी. जब वरमाला पहनाएगी तो आपकी धर्म पत्नी बनेगी. और ये तो खुशी की बात है. हाँ भैया, ये आपके लिए खुशी की बात है, पर मेरे लिए क्या होगा? वो जब आपकी सीता आपकी धर्म पत्नी बन के महल में आएगी तो ये सेवा मेरे को नहीं मिलेगी भैया. क्यों? वो कहेगी, लखन अब तक राम जी अकेले थे, अब उनकी धर्म पत्नी सीता आई है, पैर की सेवा करने का अधिकार मेरा है, तो कल से आपके पैर की सेवा नहीं मिलेगी भैया, इसलिए रो रहा हूं. एक सावत्र भाऊ दुसऱ्या सावत्र भावाची सेवा करायला मिळणार नाही म्हणून मध्यरात्री रडतोय. इथं 2 सख्खे, एका मायच्या स्तनातले दूध पिलेले 2 सख्खे भाऊ, लहानपणी एकमेकाची अंडरवेअर घातलेले 2 सख्खे भाऊ, लहानपणी एकमेकाचा कुर्ता घातलेले 2 सख्खे भाऊ हितभर बांधासाठी युद्ध करतात. मला हितभर बांधासाठी एकमेकाचे सुपारी देऊन बसतात. तेव्हा प्रश्न निर्माण होतो, कुठं गेलं रामायण, कुठं गेलं भागवत, कुठं गेली ज्ञानेश्वरी, कुठं गेला गाथा, कुठं गेली ग्रामगीता, कुठं गेले संतांचे विचार. याच्याकरिता रामायण ऐकायचं, याच्याकरिता भागवत ऐकायचं. आम्ही उपन्यास असतो, आम्ही कादंबऱ्या वाचतोय. जगातल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आहे रामायणामध्ये. कितीकही सुरळीत चाललेलं घर कसं फोडावं त्याच्याकरिता गुरु मंत्रेला करा महाराज. मंत्रा आजही मंत्रा जिवंत आहे महाराज. सुरळीत चाललेल्या घरामध्ये बिबा पिणाऱ्या मंत्रा अजूनही जिवंत आहे. रामकथा कशा करिता? रामकथा म्हणजे आमच्या जीवनातल्या